नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरती 2024 तर पहा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅनची भरती मित्रांनो निघत आहे 2024 मध्ये. आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. आणि या भरतीमध्ये जर मित्रांनो पदांचा जर विचार केला तर हे मित्रांनो ट्रेडमॅनची भरती आहे. बीएसएफ ट्रेडमॅनची यामध्ये कुकच्या पद असणार आहे, सफाई कर्मचारीचं पद, असे मित्रांनो विविध 8-9 प्रकारचे पद या बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरतीमध्ये आहे. तर बीएसएफ ट्रेडमॅन मित्रांनो भरती निघत आहे 10वी पास करिता. तर या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी ग्राउंड असते की सर्वात आधी लेखी परीक्षा असते. त्याचबरोबर बीएसएफ ट्रेडमॅन या भरतीमध्ये उंची किती लागते, छाती किती लागते, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरती मित्रांनो 2024 मध्ये निघत आहे. तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी पास लागते फक्त. आणि महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. या भरतीमध्ये वयोमर्यादा किती आहे, तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. त्याचबरोबर ओपन कॅटेगरीची मुलं 18 ते 25 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. एससी/एसटी कॅटेगरीची मुलं 18 ते 30 वर्षापर्यंत या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. आणि तुम्ही जर ओबीसी कॅटेगरीची मुलं असाल तर तुम्हाला या भरतीमध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे. एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये फीचा जर विचार केला तर जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी असते आणि एससी/एसटी कॅटेगरीला या भरतीमध्ये फी नाही आहे. ठीक आहे, तर चांगली भरती मित्रांनो बीएसएफ ट्रेडमॅनची ही भरती निघत आहे. फक्त 10वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. कुठलंही सर्टिफिकेट लागणार नाही, कोणते पर्सेंटेज लागणार नाही. तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर बघितलं आपण तर सर्वात आधी या भरतीमध्ये तुमची लेखी परीक्षा असणार आहे ऑफलाईन पद्धतीने. आणि दुसरं मित्रांनो तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे. तिसरं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चौथं मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीची. तर सर्वात आधी तुमची या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. तर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय ते तुम्हाला सांगून देतो. तर परीक्षा मित्रांनो तुमची 100 मार्काची असणार आहे. 2 घंट्याचं तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. ज्यामध्ये जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. आणि 25 प्रश्न तुमचे एक तर इंग्रजी ग्रामरचे विचारले जाणार आहे किंवा हिंदी व्याकरणचे विचारले जाणार आहे. म्हणजे या दोनपैकी तुम्हाला लँग्वेज निवडावं लागणार आहे. एक तर इंग्रजी ग्रामर तुम्ही निवडू शकणार आहे किंवा हिंदी व्याकरण तुम्हाला निवडावं लागणार आहे. ठीक आहे, तर असा 100 मार्काचा पेपर असणार आहे. ज्यामध्ये हिंदी व्याकरण 25 मार्काचा आहे, गणित 25 मार्काचा आहे, बुद्धिमत्ता चाचणी 25 आणि जनरल नॉलेज 25. सर्वात आधी तुमची यामध्ये बीएसएफ ट्रेडमॅन या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे. त्यानंतर तुमचं यामध्ये ग्राउंड असणार आहे. आता उंची किती लागते बीएसएफ ट्रेडमॅन या भरतीमध्ये तुम्हाला सांगून देतो. तर या भरतीमध्ये मित्रांनो तुमचं पुरुष उमेदवारांसाठी या भरतीमध्ये उंची 165 सेंटीमीटर लागते. आणि महिला उमेदवार जर असाल तर या भरतीमध्ये उंची फक्त 155 सेंटीमीटर लागते. त्याचबरोबर तुम्ही जर एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीच्या मुलांसाठी उंची 160 सेंटीमीटर लागते. आणि तुम्ही जर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवार जर असाल तर या भरतीमध्ये उंची 148 सेंटीमीटर लागणार आहे महिला उमेदवारांसाठी एसटी कॅटेगरीसाठी. ठीक आहे, त्याचबरोबर छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. आणि 80 सेंटीमीटर छाती फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी. ठीक आहे, तर या भरतीमध्ये आपण ग्राउंडचा जर विचार केला तर या भरतीमध्ये पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग आहे. आणि 5 किलोमीटर रनिंगसाठी तुम्हाला 24 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी या भरतीमध्ये 1600 मीटर रनिंग आहे. महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंगसाठी 8.5 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात आधी तुमची लेखी परीक्षा, दुसरं यामध्ये तुमचं ग्राउंड होणार आहे. आणि तिसरं मित्रांनो तुमचा ट्रेड टेस्ट होणार आहे. चौथं मेडिकल आणि डॉक्युमेंट, अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे. सर्वात आधी लेखी परीक्षा, नंतर ग्राउंड, नंतर मित्रांनो तुमचा ट्रेड टेस्ट होणार. पहा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरतीमध्ये सर्वात आधी लेखी परीक्षा, दुसरा ग्राउंड आणि तिसरा मित्रांनो तुमचं यामध्ये होणार आहे ट्रेड टेस्ट. आता ट्रेड टेस्ट म्हणजे काय, तर या भरतीमध्ये पहा बीएसएफ कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीमध्ये कुकचं सुद्धा पद असणार आहे. त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा असणार आहे, बार्बरचं सुद्धा असणार आहे. असे 8-9 प्रकारचे मित्रांनो यामध्ये पद आहे. ट्रेड टेस्ट कायला म्हटलं जाते, जर समजा तुम्ही बीएसएफ ट्रेडमॅन कॉन्स्टेबल भरतीमध्ये कुकमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो ट्रेड
टेस्टमध्ये ते तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. तुम्हाला स्वयंपाक त्या ठिकाणी करून दाखवावा लागणार आहे. 5 प्रकारच्या भाज्या तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवावं लागणार आहे. पोळी भाजी त्याचबरोबर भात आणखीन पदार्थ तुम्हाला मित्रांनो 5 असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला करून दाखवावं लागणार आहे. त्यालाच म्हणते मित्रांनो ट्रेड टेस्ट. ठीक आहे, तर यामध्ये कुकचं सुद्धा पद आहे. तुम्ही कुकमध्ये सुद्धा फॉर्म भरू शकणार आहे आणि त्याचबरोबर सफाई कर्मचारीचं सुद्धा पद आहे. आणि सफाई कर्मचारी आता जर समजा तुम्ही सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरला तर तुम्हाला मित्रांनो एका रूमची साफसफाई करून दाखवावं लागणार आहे. सर्व नीटनेटकेपणाने तुम्हाला स्वच्छ ते रूम जे आहे मित्रांनो साफसफाई करावं लागणार आहे. त्यालाच म्हणते मित्रांनो ट्रेड टेस्ट. ते तुमची जे मित्रांनो टेस्ट घेतला जात असते की तुम्ही कशा प्रकारे हे करता. ठीक आहे, तर सर्वात आधी तुमची BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे ऑफलाईन पद्धतीने. नंतर मित्रांनो तुमचं ग्राउंड, तिसरा ट्रेड टेस्ट आणि चौथं मित्रांनो मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीची. तर ही भरती मित्रांनो 2024 मध्ये निघत आहे आणि लवकरच मित्रांनो ही भरती निघत आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत राहणार आहे. तर आतापासून मित्रांनो चांगले चांगले पुस्तक घ्या, कारण की मी तुम्हाला आतापासून कळून सांगत आहे BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीची. जर मित्रांनो मी तुम्हाला आतापासून सांगितलं तर तुमची चांगली तयारी होणार आहे. ठीक आहे, आणि तुम्ही जर मित्रांनो एकदम फॉर्म चालू झाले आणि तेव्हा जर तुम्ही तयारी केली तर तुमची तयारी कशी काय होणार आहे मित्रांनो. एवढ्या लवकर जेवढा तुम्ही अभ्यास करसाल तेवढा लवकर मित्रांनो तुमचा रिझल्ट येणार आहे, तेवढा मित्रांनो तुम्हाला तेवढा तुमचा अभ्यास होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगत असतो की ही भरती निघतं म्हणून, जेणेकरून तुम्हाला टाईम मिळाला पाहिजे भरतीला. याआधी सुद्धा SSC GDच्या मी अगोदरपासूनच मित्रांनो 6 महिने अगोदरपासूनच तुम्हाला सांगितलं होतं की SSC GD भरती निघणार आहे म्हणून. आणि आता मित्रांनो भरती निघाली तर आता मुले वेळेवर अभ्यास करत आहे. ठीक आहे, तर एकदमच मित्रांनो 2-3 महिन्याच्या अभ्यासानं मित्रांनो सिलेक्शन होत नसते. एक लक्षात ठेवा, कमीत कमी 6 महिने तरी पाहिजे मित्रांनो अभ्यास करायला. 4 महिने तरी पाहिजे, तेव्हा कुठं चांगली तयारी होते. ठीक आहे, तर मी तुम्हाला अगोदरच सांगून देत असतो की लवकर ही भरती निघणार आहे. आपापल्या तयारीमध्ये राहा. तर आतापासून मित्रांनो चांगली तयारी करा. जे पण मुले BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीला घेऊन मित्रांनो सिरियसली असाल तर आतापासून मित्रांनो चांगले चांगले पुस्तक घेऊन घ्या. आणि SSC GDचं जरी तुम्ही पुस्तक वाचलं या भरतीसाठी काही हरकत नाही आतापासून, कारण की SSC GD भरती निघाली. SSC GD भरतीसोबत BSF भरतीची सुद्धा तयारी करा आणि स्पेशल सुद्धा पुस्तक तुम्ही घेऊ शकता मित्रांनो BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅनसाठी. आणि आतापासून मित्रांनो अभ्यास करा. आतापासून मित्रांनो सोशल मीडियापासून दूर व्हा. ठीक आहे, आतापासून मित्रांनो टाईम वेस्ट नका करून, की हा जो टाईम आहे मित्रांनो हा खूप महत्त्वाचा आहे. तर आतापासून मित्रांनो 6 घंटे 8 घंटे या भरतीची तयारी करा आणि लवकरच मित्रांनो ही भरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, तर हा मित्रांनो महत्त्वाचा टाईम जे आहे मित्रांनो हातातून जाऊ नका देऊ. त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये मित्रांनो जास्त वेळ गमावू नका, एक सांगतो तुम्हाला. ठीक आहे, कारण की एक वेळचा मित्रांनो माणूस गेलेला वापस होऊन देईन, पण एक वेळची वेळ गेलेली मित्रांनो डबल येणार नाही. ठीक आहे, आणि काही कशी सुद्धा ऐकणारे आहे की अगोदरपासूनच जर आम्ही अभ्यास केला असता तर आता हे दिवस आम्हाला पाहायला भेटले नसते. ठीक आहे, तर आतापासून मित्रांनो हा टाईम आहे, तर ह्या टाईममध्ये अभ्यास करा मित्रांनो. आता जर तुम्ही मित्रांनो सतत अभ्यास करत राहिले, सतत कष्ट करत राहिले, सतत परिश्रम करत राहिले, सतत अभ्यास करत राहिले तर पुढचं आयुष्य मित्रांनो तुम्हाला राजासारखं जगावं लागणार आहे. आणि आताच जर मित्रांनो तुम्ही राजासारखे जगले, टाईमपास केला, इकडे तिकडे चौकार बांधावर बसले गाड्या फाड्या पायात, आणि आतापासूनच जर टाईमपास केला तर पुढचं आयुष्य मित्रांनो गाढवासारखं तुम्हाला काम करावं लागणार आहे. तर आतापासून मित्रांनो त्या पुस्तकाखाली झुका. ठीक आहे, 6 घंटे 8 घंटे तेच पुस्तक मित्रांनो पुढे चालून तुमची मान मित्रांनो स्वाभिमानानं उंची करणार आहे. ठीक आहे, तर आतापासून अभ्यास करा. BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन या भरतीचा जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. तर BSF कॉन्स्टेबल ट्रेडमॅन ही भरती मित्रांनो 2024 मध्ये निघत आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. या भरतीबद्दल वेळोवेळी माहिती देत राहणार आहे. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.